हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये आजारांची नावं बघणार आहोत। वेगवेगळे आजार आणि त्याची नावं मराठीतून आणि इंग्लिशमधून, तेही पिक्चर सहित। चला तर मग सुरुवात करूया। आजचा पहिला आजार आहे आम्लपित्त। याला इंग्लिशमध्ये ॲसिडिटी म्हणतात। ॲसिडिटी म्हणजे आम्लपित्त। दमा, दम्याला इंग्लिशमध्ये अस्थमा म्हणतात। दमा, अस्थमा। बॅकएक, बॅकएक म्हणजे पाठदुखी। बॅकएक, पाठदुखी। ब्लिस्टर, ब्लिस्टर म्हणजे फोड। फोडाला इंग्लिशमध्ये ब्लिस्टर म्हणतात। टेंगुळ, टेंगुळला इंग्लिशमध्ये बंप म्हणतात। टेंगुळ, बंप। कॅन्सर, कॅन्सर म्हणजे कर्करोग। कर्करोगाला कॅन्सर म्हणतात। कॅटरॅक्ट, कॅटरॅक्ट म्हणजे मोतीबिंदू। कांजण्याला इंग्लिशमध्ये चिकन पॉक्स म्हणतात। कांजण्या, चिकन पॉक्स। सर्दीला इंग्लिशमध्ये सगळ्यांना माहितच आहे, कोल्ड म्हणतात। सर्दी, कोल्ड। कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता किंवा मलावरोध। कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता किंवा मलावरोध। कफ म्हणजे खोकला, हे पण सगळ्यांनाच माहिती आहे, कफ, खोकला। डायबिटीज म्हणजे मधुमेह। डायबिटीज, मधुमेह। अतिसार किंवा जुलाब, याला इंग्लिशमध्ये डायरिया म्हणतात। डायरिया म्हणजे अतिसार किंवा जुलाब। चक्कर येणं याला डिझी म्हणतात। डिझी, चक्कर। इयरॅक म्हणजे कानदुखी। इयरॅक म्हणजे कानदुखी। आय स्ट्रेन म्हणजे डोळ्यांवरील ताण। लॅपटॉपवर जास्त बघितल्यानंतर किंवा कॉम्प्युटर जास्त चालवल्यानंतर किंवा मोबाईल जास्त बघितल्यानंतर डोळ्यांवर जो ताण येतो त्याला इंग्लिशमध्ये आय स्ट्रेन म्हणतात। फीवर म्हणजे ताप। फीवर, ताप। गॅश म्हणजे खोल जखम। वरचेवर न होता जी खोल जखम होती ना त्याला गॅश म्हणतात। गाऊट, गाऊट म्हणजे संधिवात। सांध्यांना जो होतो तो संधिवात, त्याला इंग्लिशमध्ये गाऊट म्हणतात। ग्रेज म्हणजे वरच्यावर असं खरचटणे। ग्रेज, खरचटणे। हृदयविकाराचा झटका, त्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो। आपण हृदयविकाराचा झटका न म्हणता हार्ट अटॅक हा शब्द नॉर्मली सगळेच वापरतो। अंतर्गळ म्हणजे हर्निया, याला सुद्धा आपण अंतर्गळ हा शब्द न वापरता हर्नियाच वापरतो। हर्निया। उचकी लागणे किंवा उचकी येणे, याला आपण इंग्लिशमध्ये हिकफ म्हणतो। उचकी येणे किंवा उचकी लागणे, हिकफ। इनडायजेशन म्हणजे अपचन। इनडायजेशन म्हणजे अपचन। इन्सोमनिया म्हणजे निद्रानाश किंवा रात्रीची झोप न येणं, त्याला इंग्लिशमध्ये इन्सोमनिया म्हणतात। इच किंवा मग स्क्रॅच, याला इंग्लिशमध्ये खाज म्हणतात। इच किंवा स्क्रॅच म्हणजे खाज। कावीळ, कावीळला इंग्लिशमध्ये जॉन्डिस म्हणतात। कावीळ, जॉन्डिस। यानं डोळे पिवळे दिसतात आणि जर काविळीचं प्रमाण जर वाढलेलं असेल तर पूर्ण शरीर सुद्धा पिवळं पडतं। नेक्स्ट आहे किडनी स्टोन म्हणजे मूतखडा। किडनी स्टोन, मूतखडा। मलेरिया, मलेरिया म्हणजे हिवताप। मच्छर चावल्यामुळे हा आजार होतो। हिवताप म्हणजे मलेरिया। मायग्रेन, मायग्रेन म्हणजे तीव्र डोकेदुखी किंवा अर्ध डोकेदुखी, याला इंग्लिशमध्ये मायग्रेन म्हणतात। माउथ अल्सर म्हणजे तोंड येणं, याला माउथ अल्सर म्हणतात। गालफुगी, गालफुगीला इंग्लिशमध्ये मम्प्स म्हणतात। गालफुगी, मम्प्स। मळमळ होणं म्हणजे उलटी आल्यासारखं होणं, त्याला इंग्लिशमध्ये नॉसिया म्हणतात। मळमळ होणं, नॉसिया। पेन म्हणजे वेदना। पेन म्हणजे वेदना, कुठल्याही प्रकारची वेदना। पॅरालिसिस, पॅरालिसिस म्हणजे अर्धांगवायू। पॅरालिसिस, अर्धांगवायू किंवा आपण पक्षघात पण म्हणतो। मूळव्याधला इंग्लिशमध्ये पाईल्स म्हणतात। मूळव्याध, पाईल्स। पिंपल किंवा ॲक्ने म्हणजे फुटकुळी किंवा मग आपण मुरुम म्हणतो त्याला। पिंपल किंवा ॲक्ने म्हणजे फुटकुळी किंवा मुरुम। उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना हा त्रास होतो, तर त्याला इंग्लिशमध्ये प्रिकली हीट म्हणतात। प्रिकली हीट म्हणजे घामोळे। पस म्हणजे पू, एखाद्या जखमेतून किंवा मग एक फुटकुळ्यांमधून जो द्रव बाहेर येतो त्याला आपण पस म्हणतो, म्हणजे पू। नेक्स्ट आहे पायोरिया। पायोरिया म्हणजे हिरड्यातील स्राव। हा हिरड्यांचा आजार आहे। पायोरिया म्हणजे हिरड्यातील स्राव। सोर थ्रोट म्हणजे घसा खवखवणे किंवा मग दुखणे, याला इंग्लिशमध्ये
सोर थ्रोट म्हणतात. फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. नेक्स्ट आहे स्प्रेन. स्प्रेन म्हणजे मुरगळणे. स्प्रेन, मुरगळणे. स्टमक एक म्हणजे पोटदुखी. पोटदुखी, स्टमक एक. स्वेलिंग. स्वेलिंग म्हणजे चित्रात दाखवल्याप्रमाणे सूज येणे, पायाला सूज आलेली आहे तर त्याला इंग्लिशमध्ये स्वेलिंग म्हणतात. टिटॅनस. टिटॅनस म्हणजे धनुर्वात. टिटॅनस म्हणजे धनुर्वात. टॉन्सिलायटिस म्हणजे घशातील गाठीची सूज. दातदुखीला इंग्लिशमध्ये टूथएक म्हणतात. दातदुखी, टूथएक. उलटीला इंग्लिशमध्ये ओमिट म्हणतात. उलटी, ओमिट. या व्हिडिओमधला आजचा आपला शेवटचा वर्ड आहे जखम. जखमला इंग्लिशमध्ये वुंड म्हणतात. जखम, वुंड. तर फ्रेंड्स, आय होप की आजचा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, उपयोगी पडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.